आपल्या धानाच्या शेतात दादाजींना एका तांदळाच्या लोंबीचा आकार मोठा आहे हे जाणवलं। त्यांनी त्या लोंबीचं निरीक्षण केलं। तेवढ्याच लोंबीला कुंपण लावून संरक्षित केलं। त्यातून मिळालेल्या धानाचे परे टाकून पुन्हा लागण केली। पुन्हा पहिल्यापेक्षा अधिक धान उत्पादन झाले। असे करत करत त्यांनी एका शेतीत या धानाची लावणी केली। इतर धानापेक्षा त्याचे उत्पादन तांदळाची लांबी जास्त आहे हे त्यांच्या लक्षात आले। उत्पादित केलेले धान घेऊन ते मार्केटमध्ये गेले। हे धान वेगळे आहे हे व्यापाऱ्यांच्या लक्षात आले। खरेदी केल्यावर त्यांनी दादाजींना या वाणाचे नाव विचारले। दादाजींनी याला कोणतेही नाव दिले नव्हते। त्या क्षणी त्यांना व्यापाऱ्याच्या मनगटावर HMTचं घड्याळ दिसलं। त्यांनी व्यापाऱ्याला याचे नाव HMT असल्याचे सांगितलं। आपल्या दररोजच्या आहारात असलेल्या HMT तांदळाच्या वाणाचा शोध अशा प्रकारे दादाजी खोब्रागडे यांनी लावला। नमस्कार, मी शिवानी पाटणे आणि आपण पाहताय मॅक्स महाराष्ट्र। दादाजी खोब्रागडे या कृषी संशोधकाची गोष्ट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। दादाजी खोब्रागडे यांनी प्रतिकूल परिस्थितीत तांदळाचे पुढील वाण शोधून काढले। त्यात नांदेड हिरा, विजय नांदेड, दीपक रत्न, DRK म्हणजे दादाजी रामजी खोब्रागडे, सध्या या वाणाला जय श्रीराम या नावानेही ओळखले जातं। काटे HMT, DRK सुगंधी, नांदेड चेन्नूर, नांदेड 92 इत्यादी। दादाजी आपल्या 3 एकर शेतीत सातत्याने तांदूळ पिकावर संशोधन करत असायचे। मोठमोठ्या विद्यापीठात सोकॉल्ड एक्सपर्टना जे जमले नाही ते एकट्या दादाजींनी करून दाखवले। दादाजींनी शोधलेले वाण पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने चोरल्याचा आरोप देखील झाला होता। दादाजींच्या संशोधनामुळे अनेक शेतकरी, व्यापारी श्रीमंत झाले। मात्र दादाजींचं आयुष्य अधिकाधिक खडतर होत गेलं। त्यांचे नाव फोर्ब्स यादीत आल्यानंतर ते उजेडात आले। महाराष्ट्र सरकारने कृषी भूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित केले। एकीकडे त्यांच्या नावाची चर्चा देशभरात होत होती आणि दुसरीकडे मुलाच्या आजारपणासाठी त्यांना 3 एकर जमीन विकावी लागली। ज्या शेतात ते संशोधन करायचे ते शेतच विकल्याने संशोधनाचे काम पूर्णपणे थांबले। त्यांच्या सुनेच्या वडिलांनी पुन्हा त्यांना शेती दिली। त्या शेतात पुन्हा प्रयोग करायला त्यांनी सुरुवात केली। तांदळाचे संशोधन करणाऱ्या या संशोधकावर आर्थिक परिस्थितीमुळे सुवर्ण पदक विकायची वेळ आली। बाजारात गेल्यावर मिळालेले सुवर्ण पदकही नकली असल्याचं समजलं। सरकारने पुन्हा ते बदलून दिलं। त्यांचे शेवटचे आयुष्य अतिशय हालाखीत गेले। अगदी उपचारासाठी पैसे मिळाले नाहीत। दादाजी उपचारासाठी तडफडत राहिले। गंभीर आजारी झाल्यावर डॉक्टर अभय बंग यांनी पुढाकार घेऊन त्यांच्यावर शोधग्रामला उपचार सुरू केले। पण फार उशीर झाला होता। दादाजी कायमचे या जगातून निघून गेले। भारत एका मोठ्या संशोधकाला मुकला। त्यांनी या देशासाठी इतकं मोठं काम केले, पण आपण त्यांना काय दिलं? दारिद्र्य, दुःख। त्यांच्याकडे अगोदरच लक्ष दिलं असतं तर अजूनही ते जगले असते। आज तांदूळ पाहिलं की चष्मा घातलेले दादाजी दिसतात, पण या माणसाची जिवंतपणी उपेक्षा झाली ती झालीच आणि मेल्यावरही होते। दादाजींच्या नावाने कृषी विद्यापीठ काढून सरकारने आता तरी त्यांचा सन्मान करायला हवा। विदर्भातील हा अस्सल हिरा, त्यांचे अध्यासन वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये सुरू व्हायला पाहिजे। दादाजींच्या कुटुंबियांना सरकारने मदत करून त्यांचे जीवन सुसह्य करायला पाहिजे। त्यांच्या संशोधनाचा इतिहास पाठ्यक्रमामध्ये समाविष्ट करून सरकारने त्यांचा सन्मान करायलाच हवा। तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि अजूनही तुम्ही मॅक्स महाराष्ट्र चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच करा।